धर्मात दिवाळीचा सण खूप महत्त्वाचा आहे। हा सण भारतीय संस्कृतीतील एक प्रमुख सण आहे। या काळात देवी लक्ष्मीची पूजा विशेष महत्त्वाची मानली जाते। देवी लक्ष्मीचे लक्ष्मीपूजन हे सुख समृद्धीसह सर्वांच्या जीवनात नव तेजोमयाचा अनुभव देणारा ठरत असतो। यावर्षी मागील वर्षाप्रमाणेच दिवाळीचे लक्ष्मीपूजन कोणत्या तारखेला करायचे याबाबत जनसामान्यांमध्ये संभ्रम आहे। जाणून घेऊयात यंदा लक्ष्मीपूजन 20 ऑक्टोबर रोजी आहे की 21 ऑक्टोबरला। जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। 20 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3:44 अमावस्या तिथी सुरू होणार आहे, तर 21 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5:54 अमावस्येची समाप्ती होणार आहे। ही तिथी सोमवारी सुरू होत असून सोमवती अमावस्या म्हटली जाते। मात्र लक्ष्मी पूजेचे नियम पुढील प्रमाणे असतील। लक्ष्मी पूजन तारीख आणि मुहूर्त 20 ऑक्टोबर रोजी प्रदोष काळात अमावस्या सुरू होते, त्यामुळे तिथी प्रदोष व्याप्त असून दुसऱ्या दिवशी 3 प्रहरांपेक्षा अधिक काळ अमावस्या असणार आहे। म्हणून मंगळवारी 21 ऑक्टोबर 2025 रोजी लक्ष्मी पूजन करणं शास्त्रसंमत आहे। तसेच अमावस्या आणि प्रतिपदा या दोन्ही तिथींच्या योगांवर सायंकाळी प्रदोष काळ अर्थात सूर्यास्तानंतर सुमारे 2 तास 24 मिनिटं या कालावधीत लक्ष्मीपूजन करावे। इतर देशांमध्ये लक्ष्मीपूजन केव्हा करावं? मध्य आणि पूर्व युरोपाबद्दल विचार केला तर दुबई, अबुधाबी आणि युरोप तसेच संपूर्ण अमेरिका आणि कॅनडामध्ये 20 ऑक्टोबर 2025 रोजी लक्ष्मीपूजन करणे अपेक्षित आहे। आशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये या देशांमध्ये 21 ऑक्टोबर 2025 रोजी लक्ष्मीपूजन करणं अपेक्षित आहे। पूजा निश्चित वेळेत करण्याचे काय महत्त्व आहे? हिंदू शास्त्रानुसार प्रत्येक देवतेची पूजा करण्यासाठी आणि त्याचे फायदे आशीर्वाद मिळवण्यासाठी एक वेळ मुहूर्त निश्चित केलेली असते। यावेळी लक्ष्मी देवीची पूजा करण्यासाठी, तिला आवाहन करण्यासाठी तसेच तिची स्थापना करण्यासाठी जो शुभ आणि स्थिर काळ आवश्यक असतो तो प्रदोष काळात पूर्ण होत नाही असे म्हटलं जातं। त्यामुळे लक्ष्मी देवीचा आशीर्वाद आणि संपत्तीमध्ये स्थिरता, सौख्य लाभण्यासाठी देवीचं पूजन प्रदोष काळानंतर स्थिर मुहूर्तावरती पूजा करणं गरजेचं आहे। तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।